न्यायासाठी सज्ज, अन्याय विरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. चाळीसगावात कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी आजमरी मोठी कारवाई करून कोट्यावधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एम्फेटामाइन किंवा केटामाइन सारखा उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून यापूर्वी देखील तो 8 वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करून आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर पोलिसांकडून पंचनामा करून पंचाच्या समक्ष मोजमाप करून ड्रग्ज ताब्यात घेण्यात आला. हे ड्रग्ज कुठून आले, कोणासाठी होते आणि कुठे नेले जात होते याची चौकशी पोलीस करत आहेत. आज चाळीसगावला साधारणतः 39 किलो एम्फेटामाइन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं, ते एम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं. खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्सची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा एम्फेटामाइन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं. खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली. हे दिल्लीहून निघालं होतं. इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या. खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे. मी आत्ताच एस पीशी बोललो, डी जी मॅडमांना कळवलं आहे.